राम बघून घ्या मॅम. आता हे जे डिस्प्लेवरती येतंय हा दाखवतोय तुम्हाला एंड. एंड म्हणजे काय, तुमचा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे, तुम्हाला कपडे काढायचे. त्यावेळेस एंड आल्यानंतर फक्त तुम्हाला डोर ओपन करायचं असतं. डोर ओपन करायचे, कपडे काढायचे आणि बाहेर सुकवण्यासाठी टाकून द्यायचे एंड आल्यानंतर. ओके. आता त्यानंतर डेली यूज करणं म्हणजे तुम्हाला जे डेलीचा वापर आहे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 3 बटनांची गरज पडणार. पहिलं बटन आहे तुमचं पॉवर ऑफ. याला 3 सेकंद जर का आपण दाबून धरलं तर मशीन पॉवर ऑफ होते. बरोबर, झाली पॉवर ऑफ. आणि जर का एकच दार याला टच केलं की पॉवर ऑन होतो. हा झाला तुमचा पॉवर ऑन ऑफ. ओके. मशीनला चालू केली, त्यानंतर डोर ओपन करायचा. डोर ओपन केलं की आपले जे डेलीचे कपडे असतात म्हणजे कोणतेही कपडे असो त्याला लोडिंग करायचं. ओके. लोडिंग झाल्यानंतर डोर लावून टाकायचा. डोर लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रोग्राम निवडायचा आहे. आता प्रोग्राम कशाच्या हिशोबाने राहणार, तुमच्या कपड्यांच्या हिशोबावरती. आता जसे तुमचे कपडे असणार तसा तुम्हाला मोड निवडायचा आहे. आता मोड या साईडला 5 दिलेले आहे आणि या साईडला 5 दिलेले आहे. आता जर का इकडचा मोड निवडायचा झाला तर तुम्हाला इकडचं हे बघा असं हाताचं चिन्ह दिलेलं आहे आणि बटन दिलेलं आहे तिथे. याला टच केलं म्हणजे तो मोड इकडे येतो. हाला लाईट, ज्या ठिकाणी हा लाईट आलेला आहे म्हणजे तो प्रोग्राम आपण ॲक्टिवेट केलेला आहे. ओके. त्यावरती जाण्यासाठी हे दिलेलं आहे. आता जर का खाली जायचं असलं मला तर यालाच मी प्रेस करेल. जातोय खाली म्हणजे हे तुमचा प्रोग्राम आहे. आता इकडे आला का तो, जर का हा जास्त पण टच झाला तरी नाही. ओके. इकडचं जर का करायचं झालं तर मग तुम्हाला इकडचं मोड हे बटन दाबावं लागतं. याला दाबल्यानंतर तो इकडे येणार. बरोबर. हा झाला तुमचा प्रोग्रामर. हे दुसरं बटन तुमचं प्रोग्रामरचं. आणि प्रोग्राम दिल्यानंतर त्याला स्टार्ट करण्यासाठी हे तिसरं बटन स्टार्टचं. फक्त डेलीला तुम्हाला 3 बटनांची गरज आहे. 1, 2 किंवा दुसरं हे. ओके. त्यानंतर हे तिसरं स्टार्टचं. याला टच केल्याने मशीन चालू होते. आता प्रोग्राम कसा असतो, जसे तुमचे कपडे तसा तुम्हाला मोड निवडायचा आहे. आता मोड बघून घ्या तुम्ही. आता पहिलाच मोड आहे आपला. पहिलाच मोड दिलेला आहे तुम्हाला मिक्स डेली. बरोबर, मिक्स डेली. आता मिक्स डेलीमध्ये तो दाखवतोय तुम्हाला AI टेक्नॉलॉजी वापरणार आहे मशीन. 1 तासापर्यंत हा चालणार. 5 किलोची लोडिंग आहे. 40 सेल्सिअस पाणी गरम करणार आणि 800 RPM हा फिरणार आहे. आपोआप दाखवतो. ओके. हो, 40 सेल्सिअस म्हणजे तुमचं कोमट पाणी. गरम पाण्यात धुतले जातील कपडे मॅम, गरम नाही, कोमट. कोमट हातेच ना. ओके. तर यामध्ये आता तुमचं काय राहणार म्हणजे डेलीचे कपडे. आता घरात जर का तुम्ही 3 ते 4 व्यक्ती असले, 4 ते 5 व्यक्ती, तर त्या कपड्यांसाठी बनलेला हा मोड आहे तुमचा मिक्स डेली. त्याचं नावच दिलेलं आहे मिक्स डेली. म्हणजे सगळे कपडे एकत्र येतील. कॉटन असो, तुमचं जीन्स असो, टेरिकॉट असो, कोणताही असला तरी तुम्हाला हा मोड वापरायचा आहे. म्हणजे तुमचे 4 ते 5 व्यक्तींचे कपडे धुण्यासाठी कॅपेबल आहे तो. मिक्स डेली का? हो, हा तुमचा डेलीचा मोड राहील. 1 तास चालतो. हो, 1 तास. 1 तासामध्ये तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही. मशीन सगळं ऑटोमॅटिकली काम करतो. आपोआप बंद पडतं. हो, म्हणजे त्यात तुम्हाला धुणे, भिजवणे, 3 ते 4 वेळेस खंगाळणे आणि सुकवणे सगळं ॲड आहे या मोडमध्ये. मिक्स डेली. ओके. त्यानंतर येतो आपला कॉटन. कॉटनमध्ये पण AI टेक्नॉलॉजी वापरतं मशीन. 1 तास 58 मिनिटं चालणार. त्यानंतर 7 किलोची लोडिंग आहे. जितकी आपल्या मशीनची कॅपॅसिटी तितकी 40 सेल्सिअस पाणी गरम करते आणि 1000 RPM ना फिरणार आहे. कॉटनला कॉटन म्हणजे तुमचा हेवी वॉश. यामध्ये काय काय येणार, सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट वगैरे कॉटनमध्ये. हेवी वॉश तुमचा कॉटनमध्ये येणार. त्यानंतर येतो सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे तुमचे पॉलिस्टरचे आणि सिंथेटिकचे कपडे. आता यात काय येणार, तुमच्या साड्या. आता लेडीजचं मन असतं की आज पूर्ण कबड भरून फक्त साड्या धुवून घ्यायच्या आहे, तर एट ए टाइमला तुम्ही 10 ते 12 या प्रोग्राममध्ये साड्या धुवू शकता. फक्त साड्या धुण्यासाठी. ज्यावेळेस मेडीचं मन नसतं का की आज पूर्ण कबड भरून साड्या धुवायच्या आहे, त्यासाठी. मिक्स डेली मध्ये नाही धुताणार का साड्या? मिक्स डेलीमध्ये नाही. हा तुमचा डेलीचा कपडे. हा पॉलिस्टरच्या कपड्यानुसार तो RPM सेट करतो सर. म्हणजे मिक्स कपडे नाही टाकता येणार का सगळेचे सगळे? मिक्स तर तुमचा इथेच राहील ना. मिक्स मध्ये सगळं चालते साड्या. ओके. त्यानंतर येतो बेबीवेअर. बेबीवेअर म्हणजे तुमचे लहान मुलांचे कपडे. या 1.5 वर्षाचे मुलांचे म्हणजे खाली जे असतात त्यांचे, किंवा ज्या कपड्यांना आपल्याला बॅक्टेरिया फ्री करून घ्यायचा त्या कपड्यांसाठी. जसं की हॉस्पिटलचे कपडे म्हणा, किंवा मग आपल्या घरात कोणाकोणाला खाज वगैरे असली तर त्यांचे कपडे आपण साईडला धुतो. आपल्या कपड्यांसोबत धुतो का? नाही. तर ते कपडे आपल्या कपड्यांसोबत धुवू शकतात, पण त्यावेळेस तुम्हाला हा बेबीवेअर निवडावा लागतो. आता बेबीवेअरमध्ये काय करणार, तो कपड्यांना हायजीन करतो. हायजीन म्हणजे बॅक्टेरिया नष्ट करून टाकतो. त्यात 60 सेल्सिअस पाणी गरम करणार.
म्हणजे बॅक्टेरिया नष्ट करून टाकतो. लहान मुलांच्या बरोबर. ओके. पूर्ण फ्रेश. तर बेबीवर म्हणण्यापेक्षा याला हायजीनही म्हटलं तरी तुम्ही चालेल. त्यानंतर येतो रिफ्रेश. रिफ्रेश म्हणजे कपड्यांमध्ये फ्रेशनेस आणणे. जसं की आता पावसाळ्यामध्ये बेडशीट वगैरेचा वास येतो, तर तो वास काढण्यासाठी बनलेला आहे. किंवा मग आपण आपले जे नवीन कपडे असतो त्याला प्रेस करतो आणि कबडमध्ये ठेवून देतो. पण कबडमध्ये आपण काय करतो, डांबर गोळ्या ठेवतो, कारण की त्यामध्ये उंदीर किंवा झुरड गेली नाही पाहिजे म्हणून. बरं. पण त्या डांबर गोळीचा वास आपल्या कपड्यांमध्ये येतो, तर तो वास काढण्यासाठी हा मोड बनलेला आहे. रिफ्रेश हा एक किलोचा आहे, म्हणजे तुमचे 2 ते 3 ड्रेस येऊन जातात आणि हा 25 मिनिटं रन होतो. यामध्ये स्टीमचा वापर होतो. हा जो एरो दिसतो ना तुम्हाला, हा लागलेला आहे, म्हणजे तो स्टीमने कपडे धुणार, त्याला म्हणतात रिफ्रेश. त्यानंतर येतो आपला, आता इकडचे मोड झाले, आता इकडे. आता हा माय FB. घरात जर का फक्त तुम्ही 3 ते 2 व्यक्ती तर तुमचा हा डेलीचा मोड राहणार माय FB. हा 43 मिनिटाच्या अनुसार 2 किलोसाठी बनलेला आहे. 30 सेल्सिअस पाणी गरम करतो आणि 800 RPM हा फिरणार आहे. वरचा हो, तुमचा माय FB. दररोजच्या कपड्यांचा. त्यानंतर येतो तुमचा एक्सप्रेस 15. हा 15 मिनिटात कपडे धुवून देणार, फक्त 2 किलो. आता भरपूर लेडीजचं तुम्ही ऐकलं असाल की आम्ही वॉशिंग मशीन घेऊन फायदा नाही, आम्ही हाताने पहिले त्याला भिजवतो, त्याला ब्रश मारतो, मग मशीनमध्ये टाकतो. ऐकलंच असेल, बरोबर. तर हे का, कारण की वापरायचं असतं तुम्हाला मिक्स दिली आणि वापरतात एक्सप्रेस वॉश. त्याच्यामुळे होतं. ओके. तर त्यासाठी तुम्ही जर का त्यांना विचारलं की किती मिनिटाचा मोड वापरतात, तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही 30 मिनिटाचा वापरतो. पण आपल्याला, आपण जी मशीन घेतलेली आहे ही IFBची फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. यामध्ये तुम्हाला काहीच करण्याची गरज पडत नाही. याला म्हणतात लॉन्ड्री. लॉन्ड्री म्हणजे एक प्रकारे तुमची डायरेक्टली ते म्हणजे पूर्ण वॉश वगैरे, धुणे वगैरे सगळे करते. आणि जरी तुम्ही पाण्यात हात टाकत असाल, म्हणजे भिजवतात आहे त्याला, परत ब्रश मारतात, मग त्या टाकतात आहे, तर याला घेऊन फायदा नाही. डायरेक्ट टाकायची कपडे. हो, डायरेक्ट टाकायचे. तुमचे फक्त ओले कपडे कोणते जाणार, जे अंघोळीच्या वेळेस ओले येतात ते, बाकीचे नाही. ते कोरडे टाकायचे. कोरडे टाकायचे. तर हा एक्सप्रेस वॉश केव्हा यूज होणार, जसं की तुम्ही लग्नात गेलेले, जे नवीन कपडे आपले घातले गेलेले, त्यामध्ये घामाचा वास येतो आणि कमी मळलेले, त्या कपड्यांसाठी बनलेला मोड आहे हा. कमी घाण आणि कमी असलेल्या कपड्यांसाठी. हा तुमचा मीडियम घाणसाठी. आणि जर का जास्तच घाण असली आणि 2च किलो कपडे त्यावेळेस लागला जातो बल्की. बल्की हा बेडशीट आणि टॉवेलसाठी बनलेला मोड आहे. कारण की आपण काय करतो, बेडशीट आणि टॉवेल केव्हा धुतो, आठवड्यानंतर. पण तुम्ही काय करतात, तेच आपले कपडे घेतात आणि डेलीच्या कपड्यांमध्ये टाकून देतात. पण बेडशीट आणि टॉवेल आपण आठवड्यानंतर धुतो, त्यामुळे ते जास्त मळलेले असतात. ते वेगळंच टाकायचे. तर त्यासाठी त्याचंही घाण आपल्या डेलीच्या कपड्यांना लागून जाते. तर त्यासाठी हा बनलेला मोड आहे तुमचा. 2 किलोचा काढून दिलाय. 3-4 टॉवेल, 3-4 बेडशीट टाकून द्यायचे आणि डायरेक्टली लावून द्यायचं. हा 2 किलो पण जास्त मडलेल्या कपड्यांसाठी. त्यानंतर येतो क्रडल वॉश. म्हणजे हा नाजूक कपड्यांसाठी बनलेला आहे. बघा, हा आर दिसत असेल तुम्हाला, हा IFBच्या नावावरती रजिस्टर आहे, बरोबर. हा कोणी चोरू शकत नाही. हा IFBने स्वतः क्रिएट केलेला प्रोग्राम आहे. हा जो क्रडल वॉश आहे, हा नाजूक कपड्यांचा